सेटिंग्स ॲपमधील सेटिंग या नावाचा आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. सेटिंगमध्ये जनरल सेटिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर इथे फार्मर पट्टी सेटिंग, फार्मर पट्टीवरती कोणते कोणते चार्जेस अप्लाय करायचे त्याप्रमाणे व्हॅल्यू टाकायच्यात आणि हे चार्जेस पर क्वांटिटी किंवा पर के जी या दोन्ही ऑप्शनमध्ये आपण टाकू शकता. ऑदर आणि एक्सपेन्सेस हे आपण परसेंटमध्ये पण टाकू शकतो. जेवढे ॲप्लिकेबल आहेत तेवढेच व्हॅल्यू टाकायचं, ज्या नाही त्याला 0 ठेवू शकता. ट्रेडर बिल सेटिंग सेम फार्मर बिलसारखंच ट्रेडर बिल सेटिंग, ज्या प्रकारचे चार्जेस आपल्याला ट्रेडर बिलवरती अप्लाय करायचे ते चार्जेस टाकायचे आणि ॲप्लाय अँड सेव्हवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण सेटिंगमध्ये प्रोडक्ट नेम वाईज सेटिंग हा ऑप्शनसुद्धा वापरू शकतो. जनरल सेटिंगमध्ये टाकलेले चार्जेस हे सर्व प्रकारच्या प्रॉडक्टवरती ॲप्लिकेबल असतात, परंतु प्रोडक्ट नेम वाईज सेटिंग यामध्ये आपण जर एखादा प्रॉडक्ट ॲप्लाय केला, ॲड प्रॉडक्ट म्हटलं, समजा आपण पोटॅटो सिलेक्ट करू आणि पोटॅटोसाठी आपण जे काही व्हॅल्यू इथं टाकू त्याच फक्त ॲप्लाय होतील. पोटॅटो व्यतिरिक्त बाकी सर्व मालाला जनरल सेटिंगमध्ये टाकलेल्या व्हॅल्यूज मॅच होतील. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपण प्रोडक्ट नेम वाईज सेटिंग आपल्या गरजेनुसार ॲड करू शकतो.